पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रचार शिगेला पोहोचलेल्या पिंपरीच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होतोय। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांच्या पॅनलसह निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सध्या या ठिकाणी वाघेरेंनी भाजपकडून जोरदार टार्गेट केले जात आहे। मात्र वाघेरेंनी भाजप आणि स्थानिक नेत्यांवर जोरदार पलटवार केलाय। तर संदीप वाघेरेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना आहे आणि या सामन्याचं मुख्य आकर्षण म्हणून संदीप वाघेरे यांच्याकडे पाहिलं जातंय। बरीचशी टीका जी आहे भाजपकडून ती त्यांच्यावरच केली जाते। नेमकं संदीप वाघेरे यांचं त्याविषयी काय मत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। सगळ्या पिंपरीमध्ये सर्वात जास्त जर टीका सध्या कोणावर होत असेल तर तुमच्यावर होती। तुम्हाला लक्ष केलं जाते, काय कारण वाटतंय? टीका करण्याचं कारण काय हे मला कळेल का? नेमकं काय तुम्हाला काय वाटतंय की तुम्हालाच का टार्गेट केलं जात आहे? एकमेव जे तुम्ही विजयी होणार म्हणजे तुमच्यामुळं इथलं सगळं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे, हे मुख्य कारण वाटतंय तुम्हाला? कसं आहे, ज्या झाडाला फळं लागतात ना त्या झाडाला लोक दगड मारतात, बाबळी झाडाला दगड नाही मारत कोण। सगळ्या लोकांना माहिती आहे इथला पॅनल बहुमताने निवडून येणार आहे आणि वन साइड हा पॅनल आहे इथला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, हे विधिलिखित आहे। आणि मी जेव्हा तिथं होतो त्यावेळेला माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी सांगितलं होतं की बाबा तुम्ही नको त्या लोकांचा प्रवेश घेऊ नका, की मला नाही तो निर्णय घ्यावा लागेल। आणि त्या पद्धतीने मी तो माझा निर्णय घेतला आणि मी निर्णय घ्यायला वेळ लावला नाही, इन्स्टंट दादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। आणि माझा एक स्वभाव आहे, ज्याच्याबरोबर राहील त्याच्याबरोबर 100% इमानदार राहायचं। भाजपमध्ये होतो तर 100% भाजपच्या बाजूने इमानदार राहिलो, चुकीच्या कामाला कायम विरोध केला। कारण की ही जनता जनार्दन मायबाप ह्यांच्यासाठी आपण काम करतो, हे लोकांनी आपल्याला मतदान दिलंय, ह्यांचं कल्याण आणि यांचं भलं होण्यासाठी आपण सभागृहात गेलो, तिथे विश्वस्त म्हणून गेलो होतो। तिथला जो भ्रष्टाचार वगैरे त्यावेळेला सुद्धा उघडकीस आणला आणि आता तर मी इकडं आलोय तर मी 100% आणणार। त्यामुळं टीका करणं त्यांचं साहजिक असेल, कारण की त्यांचा उदरनिर्वाह भ्रष्टाचार करून चालत असेल आणि समजा एखाद्याच्या पोटावरती मी लात मारत असेल तर त्याला काहीतरी दुखणार, त्यामुळे ते टीका करत असतील। खरं तर इथं सभाही झाल्या, त्याच्यामध्ये भाजपचे आमदार जे आहेत उमा खापरे त्यांनीही म्हटलं की तुम्ही सोडून गेलाय, त्यांना काय उत्तर देणार तुम्ही? आता मी सोडून गेलो ते त्या स्वतः तिथं होत्या ना, त्यात त्यांनी शब्द दिलता। 4 आमदारपैकी 3 आमदार त्यावेळेला तिथे अवेलेबल होते, त्यावेळेला ते म्हटले की नाही आम्ही कोणाला बाहेरच्याला घेणार नाही पक्षात, मग आयारामला घेणार तुम्ही आणि आम्ही बघत बसायचं। आम्ही 9 वर्ष पक्षाच्या काही 17 उचलायच्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या शहरामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येणारा मी एकमेव नगरसेवक। इथं 3 त्यावेळेला राष्ट्रवादी नगरसेवक होते, मी एकटा बीजेपीचा आलो, तरी मला कुठलं पद नाही दिलं तरी मी म्हटलं चला जाऊ द्या, आपण नवीन आहे त्यामुळे देत नाही। 2 वेळा स्टँडिंगला नाव आलं तर दोन्ही आमदारांनी इथली नावं माझी कट केली, एकदा चंद्रकांत पाटलांनी दिलं, एकदा दानवे साहेबांनी दिलं, तरी आपण म्हटलं चला जाऊ द्या। पण या उमाताई खापरे ज्या म्हणतात पळकुट आहेत, पळून गेला संदीप वाघेरे अमुक तमुक, अहो ताई तुम्ही 10 वर्ष महापालिकेत होता, तुम्ही काय केलंय? त्या ताई स्वतःच्या मुलाला त्याच्या पक्षातनं तिकडे बसू शकले नाहीत, तर त्यांनी मला पळून जाणारा म्हणूच नाही। त्यांना पक्षाने जी उमेदवारी दिली विधान परिषदेची, ती पंकजाताई मुंडेंना तिथं थांबवायचं होतं त्या काळात, म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली। कारण गोपीनाथ मुंडेच्या त्या कार्यकर्त्या होत्या म्हणून साहेबांच्या, त्यांनी मला नाही शिकवावं, त्यांनी सांगावं की जनतेमध्ये जा आणि उभं राहा आणि निवडून या, मग मानू बाबा तुम्ही खरं आमदार आहात। आम्ही तरी लोकांना सामोरे जातोय आणि जनता आमच्या मागे उभी आहे पाठीशी, कारण की जनतेलाही माहिती आहे की संदीप वाघेरेंनी 4 वर्ष प्रशासक, 5 वर्ष नगरसेवक, कोविड पिरियडमध्ये काय काम केले, बाकीच्या शहरामध्ये काय कामं केली, मी माझ्या प्रभागात काय कामं केली, हे जनतेला सर्व माहिती आहे। खरं तर तुम्ही म्हटलं की खूप मोठी कामं केलेली आहेत। नेमकी जर अशी नजरेत भाळणारी अशी कुठली कुठली कामं आहेत की जे तुम्ही जनतेला सांगू शकता? 2017च्या अगोदरचं पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव आणि त्याच्यानंतरचं गाव किती बदललंय हे तुम्हाला कळल्यावरती कळेल। इथं महाराजांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सिंहासनावरची बसली, भैरवनाथ मंदिर, त्यानंतर 2 स्मशानभूमी, 2 पाण्याच्या टाक्या, पॅरलल पिंपरी सौदागर ब्रिज, ट्रॅफिक जाम होते ते,
तो एक प्रश्न मिटवला. पिंपरीतला रेल्वे उड्डाण पूल मिलिटरी डेअरी फार्मच्या जागेतनं 35-40 वर्ष लोकांची मागणी होती. नगरसेवक झाल्यापासून त्याचा पूर्ण पाठपुरावा केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जागेवरती काम पूर्ण होत आलंय. 2 ते 3 महिन्यात त्याचा वापर चालू होईल, उद्घाटन होईल. नदी सुधार हे कुणी सांगत असेल ना आम्ही केलंय आणि आम्ही आमच्या काळात मंजूर केलंय, हे सगळं झूट आहे. पहिल्या दिवसापासून सभागृहात पर्यावरण आणि नदी सुधार याच्या मागे लागलो. पवना नदी, मुळा नदी आणि इंद्रायणी नदी ह्याच्यासाठी एकच टेंडर आलं होतं, ते ओपन करायला लावलं हर्डीकर साहेबांना. त्याच्यानंतर त्याचा DPR बनवून घ्यायला मोजणी केली, मोजणी करून बॉन्ड काढायला लावले. आता मुळा नदीच्या जागेवरती काम चालू झाले. पवना नदीचं NGTची परमिशन थांबली होती, स्वतः फॉलोअप करून दराडे साहेबांकडे, प्रसन्न दराडे म्हणून त्यावेळेला सचिव होते, त्यांच्याकडे फॉलोअप करून ती परमिशन मिळवली. पवना नदीचा विषय मार्गाला लावलाय, इंद्रायणीचा पण मार्गाला लावलाय. आता कामं चालू होतील ती. खरं तर बरेचसे कामं झालेली आहेत. आता तुम्ही जनतेपुढं जात आहात, जनतेला काय आव्हान कराल आणि विरोधकांना काय सांगाल? जनतेला एकच माझं आव्हान आहे की काम करणाऱ्या माणसांना तुम्ही मतदान करा पिंपरी चिंचवड शहरामध्ये, आणि भ्रष्टाचारावरती जी पिलावळ माजलेली आहे ती घरी वाचवा. आता जर मागच्या पिरियडमध्ये बघितला 17च्या अगोदर आणि त्याच्या अगोदर 20-25 वर्ष अजितदादा पवारांनी या शहराचं खरंच काम आणि डेव्हलपमेंट केली. मी 17ला निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागात माझ्या इथं कामं मला भांडून आणावं लागली. माझ्या इथली कुठलीही कामं होऊन देत नव्हते. माझ्या सूचना ज्या होत्या विषयपत्रामधनं ते कमी केल्या, नंतर उपसूचना दिल्या, त्याही यांनी गाळल्या. अशा पद्धतीने आणि जे विकास करणारे लोक आहेत त्यांना निवडून द्या. आणि सर्वात महत्वाचं येणाऱ्या काळात आत्ता 15 तारखेला तुम्ही मायबाप जनता सुज्ञ आहात, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा. त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते जे नगरसेवक पदाला उभे आहेत त्यांनाच निवडून द्या, की जेणेकरून इथं दादाचं कंट्रोल राहील. कारण की कुठल्याही शाळेमध्ये शिक्षक जर चांगला असेल तर विद्यार्थी चांगला घडतो. संस्था चांगली असेल, प्राचार्य चांगले असतील तर त्या संस्थेला वळण लागतं. तसंच जर इथल्याच पोरासोरांनी वर्ग भरवला आणि त्याच वर्गातला मॉनिटर जर शिक्षक म्हणून थांबला तर ती पोरं सगळी गोंधळ करणार. तसा गोंधळ इथं चाललेला आहे. आणि तो जर थांबवायचा असेल, एक तर तुम्हाला शिक्षक वर्गात चांगला ठेवावा लागेल, तो अजितदादा पवारच्या माध्यमातूनच असेल. आणि प्राचार्य म्हणून जर कोणाला नियुक्त करायचं असेल तर माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनाच इथं घेतलं, या शहराचं कंट्रोल दिलं तर ते व्यवस्थित करतील. नाहीतर सोम्या गोम्याच्या हातात देऊन 9 वर्ष सगळी जनता बघती. आता मी सभागृहात एक प्रश्न मागे केला होता, माझी कामं थांबवली होती, मला निधी देत नव्हते तेव्हा. तर मी सभागृहात डायरेक्ट बोललो होतो की 27 कामं आपण याच्यामध्ये डिक्लेअर केली होती अजेंडामध्ये, की अहवाल आपला 27 अहवाल डिक्लेअर केला होता 27 कामांचा. त्याच्यामध्ये आपण किती कामं पूर्ण केलीत, एकही काम पूर्ण नाही आलेलं. आणि माझं जर फेसबुकला ते भाषण आहे, काढून बघितलं तर तुम्हाला दिसेल. त्यावेळेला मी एक शब्द अजून वरती वापरला होता, ही महानगरपालिका कुणाच्या एकाच्या बापाची नाही. मला निधी पाहिजे, माझी कामं करून घ्यायची, माझ्या प्रभागातली जी थांबलीत ती. आणि अजितदादांनी पण काल परवा तोच मुद्दा घेतला की 27 प्रकारची आश्वासन दिली होती, त्यातलं कुठलं पूर्ण आलं. दादा जे परवा बोलले ते खरंच आहे, आणि मी 5 वर्षापूर्वी तेच बोललो होतो आणि ते दादा आत्ता बोलले. म्हणजे माझ्या म्हणण्याला त्यावेळेला तथ्य होतं आणि दादांनी आता ते सिद्ध करून दाखवलंय. एकंदरीतच पिंपरीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान कराच, मात्र शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल असा दावा जो आहे तो संदीप वाघेरे यांनी केलेला आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.